माणसाला वाचवण्यासाठी पृथ्वीवर असलेला देव म्हणजे डॉक्टर, अशी डॉक्टरांची ओळख आहे। वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून मागील 10 वर्षांपासून डॉक्टर अतुल वडगावकर आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्योती वडगावकर हे जिल्ह्यातील गरीब घरातील मुलांना मोफत शिक्षण देत आहेत। वडगावकर दाम्पत्यांच्या निस्वार्थ सेवेचा एक अजून पैलू म्हणजे विजय विला वसतिगृह। या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात, तसेच एका उंचीच्या शिखरावर पोहोचवण्यापर्यंतचे मार्गदर्शन आणि सहकार्य ते या विद्यार्थ्यांना करतात। डॉक्टर वडगावकर दाम्पत्य यांचं अनेक वर्षांपासून सुरू असलेलं हे कार्य त्याचं समाजातील प्रत्येक स्तरातून कौतुकच होतंय। याबाबत डॉक्टर अतुल वडगावकर यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार। 10 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या दोन्ही मुलांना, एकाला IIT पवई आणि एकाला KM मुंबईतून ॲडमिशन मिळाली, तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला समाजासाठी पण आपण काही देणं लागतो। आणि त्यात माझं असं होतं की माझे आई वडील दोघेही शिक्षक होते आणि वडील रेक्टर म्हणून काम करायचे, पण त्यांचं अकल्पित निधन झालं होतं वयाच्या 51व्या वर्षी। आणि त्यांनी मुलांना सांभाळणं ही जी काही त्यांची जबाबदारी होती ही अर्धवट राहिल्यासारखं आम्हाला वाटत होतं। त्यामुळं आईच्या पुढाकाराने आम्ही एक हॉस्टेल चालू केलं आणि त्याचं नाव विजय विला ठेवलं। विजय हे माझ्या वडिलांचं नाव आणि विलासिनी हे तिचं नाव, आणि त्या दोघांच्या संकल्पनेतनं आलेली कल्पना म्हणून हे विजय विला हॉस्टेल तयार झालं। आणि 10 वर्षापासून म्हणजे जी मुलं मी लहानपणापासून बघत होतो की काही मुलं असतात की जी अगदी गरीब घरात असतात, त्यांना केवळ संधी न मिळाल्यामुळे ते आयुष्यात मागं पडतात, आणि काहीच आमच्या बाबतीत पण तसंच झालं होतं की संधी न मिळाल्यामुळे आम्हाला खूप परिस्थितीची सामना करावा लागला। तर जर केवळ आणि केवळ शहरात जर आणून ठेवलं, त्यांना चांगल्या संधीचा फायदा करून, म्हणजे त्यांना जर चांगली संधी मिळाली तर ते आयुष्यात खूप पुढे जातात। आणि या संकल्पनेतनं आम्ही हे हॉस्टेल चालू केलं। अगदी शेजार पाजारच्या गरीब घराण्यातली मुलं आम्ही स्वतः जाऊन शोधली आणि त्यांना खरंच होतकरू जी मुलं आहेत त्यांना इथं आणलं, आणि साधारण 15 ते 20 मुलांची कॅपॅसिटी असलेलं आमचं हे हॉस्टेल आम्ही चालू केलं। सुरुवातीला कदाचित 10 मुलांवरती आम्ही चालू केलं। सगळ्यांना खाणं पिणं आणि राहणं सगळं मोफत द्यायचो, आणि गेल्या 10 वर्षापासून आजपर्यंत 50-60 पेक्षा जास्त मुलं शिकून इथून बाहेर पडली आहेत। आणि आज आमच्या वडगावकर परिवारात हा सगळ्यात चांगला क्षण आजचा आहे की आमच्या हॉस्टेलमध्ये राहणारा मुलगा की जो MPSC क्लास 1 अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला, आणि त्यामुळे आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे। आणि त्याचबरोबर बऱ्याच मुलांना काही सरकारी नोकऱ्या आज मिळणं कितीतरी कठीण असताना बऱ्याच मुलांना सरकारी नोकरीत पण जागा मिळाली। काही मुलं रेल्वेत सिलेक्ट झाली, काही मुलं BMC सिलेक्ट झाली। माझं जळगाव जिल्हा परिषदेत ते ॲज अ ज्युनियर असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, आणि आताच काल परवा रिझल्ट लागला। म्हणजे आमच्या दोघांचा सोबतच 1-2 दिवसचा गॅप असतानाच रिझल्ट लागला। आणि हॉस्टेलला मी म्हणजे गेल्या 8 ते 9 वर्षापासून हॉस्टेललाच आहे। म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरपासून तर पूर्ण आजपर्यंत हॉस्टेललाच कंटिन्यू विश्वास ठेवून आम्हाला मदत केली, त्यांचं खरंच आभार मानलं पाहिजे आपण। तर माझं नाव मधुकर चंद्र जाधव, मी त्र्यंबकेश्वर तालुक्यामधून आलो आहे। माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा तोरण इथून झालेलं आहे। आश्रमशाळा म्हणजे तिला अशा नजरेने बघतात, फक्त खिचडी भात, याच्या पुढे काही जात नाही पुढं। मग तिथे शिक्षण घेऊन त्याच्यानंतर पुढे मी 11वी ते MA पर्यंत नाशिकला शिक्षण घेतलं, पण त्यावेळेस अनेक लोकांनी मला मदत केली, चांगले मित्र सुद्धा भेटले। 2015 साली स्थापन झालेल्या विजय विला या विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहणारे समर्थ वरकड हे पैशाअभावी शहरात राहून शिक्षण घेणं त्यांना शक्य नव्हतं, परंतु विजय विला या ठिकाणी राहून त्यांनी BE मेकॅनिकलची डिग्री उत्तीर्ण केली आणि उत्तम गुणांनी पास होत त्यांनी मुंबई महानगरपालिकेत आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केला। तसंच अनिल चौधरी यांनी MA फायसिलॉजी याचे शिक्षण घेऊन राष्ट्रीय पातळीवर ते खेळले, आणि या नॅशनल लेवलच्या खेळामध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलं। असेच अनेक विद्यार्थी एक उत्तुंग यश गाठत विजय विलाच्या माध्यमातून तयार झालेत आणि आपलं आयुष्य उत्तम पद्धतीने घडवतात। डॉक्टर अतुल वडगावकर आणि डॉक्टर पूजा वडगावकर यांच्या कुटुंबियांचे अनमोल मार्गदर्शन मागील 22 वर्षांपासून या विद्यार्थ्यांना लागतं, आणि डॉक्टर अतुल वडगावकर हे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यामध्ये शिल्पकार ठरले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।